नमस्कार. गृहकर्ज कोण जास्त वाटतं यामध्ये सध्या बँक आणि फायनान्स कंपन्यांची स्पर्धा सुरू आहे. काही दिवसापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट 0.5% कमी केला आणि त्यानंतर तर ही स्पर्धा जास्तच तीव्र झाली. कोणी 7.5% व्याजदर ऑफर करतोय तर कोणी 7.25% सांगतोय. कोणी प्रोसेसिंग फीस मध्ये सवलत देतोय तर कोणी शून्य प्रोसेसिंग फी ऑफर करतोय. अत्यल्प व्याजदर, शून्य प्रोसेसिंग फी यासारख्या ऑफर्स मिळाल्या तर ग्राहकांचा फायदाच आहे, पण त्यातले बारकावे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य ग्राहक घर शोधतो, डील करतो आणि गृह कर्जासाठी बँकेमध्ये आपली फाईल दाखल करतो. घराच्या एकूण किमतीच्या 80 ते 90% गृह कर्ज त्याला मंजूर होतं. मग 10-20% रकमेची जुळवाजुळव आणि गृह कर्ज मंजुरीसाठी एक एक कागदाची जमवाजमव झाल्यानंतर त्याला कर्ज मंजुरीचा मेल किंवा मेसेज येतो. आपलं स्वतःचं घर होतंय, आपण घराचे मालक होतोय, याच आनंदात सामान्य माणूस राहतो आणि गृहकर्ज मंजुरीचं पत्र म्हणजे सँक्शन लेटर घ्यायचं देखील विसरतो. तुमचं इतकं गृहकर्ज मंजूर झालंय, इतक्या वर्षाची परतफेडीची मुदत राहील आणि इतका हप्ता राहील अशी मोघम माहिती ग्राहकांना दिली जाते. डिस्बर्समेंटचे सगळे सोपस्कार घाईघाईने उरकून त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात आणि ग्राहकाला रवाना केलं जातं. 90% ग्राहकांना जवळपास असाच अनुभव येतो. 6 महिने वर्षभरानंतर लक्षात येतंय की संबंधित बँकेनं कर्ज मंजुरीच्या वेळी आपल्याला कमी व्याजदराचं गाजर दाखवलं आणि आता 6 महिने वर्षभरानंतर तर भलताच व्याजदर आकारला. अशा वेळी बँकेत चौकशी करायला गेलं तर कुणीच धड माहिती देत नाही. व्याजदर माघारीच वाढवतात, मात्र व्याजदर कमी करा म्हटलं तर फीस मागतात. काही बँका तर गृह कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी फिक्स डिपॉझिट देखील मागतात. ग्राहक जातो एका कामासाठी आणि बँक अधिकारी त्याच्या गळ्यात दुसरंच लोणलं घालतात. सध्याचा गृह कर्जाचा व्याजदर हा साधारण 7.6 म्हणजे 7.60% पासून सुरू होतो. मात्र यापेक्षा देखील कमी व्याजदर काही बँक आणि फायनान्स कंपन्या ऑफर करतायत. सामान्य ग्राहक फक्त कमी व्याजदर आहे म्हणून भाळतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद अडकतात. कारण कमी व्याजदराचं सँक्शन लेटर जर बारकाईनं वाचलं तर असं लक्षात येतं की हा अत्यल्प व्याजदर केवळ 6 महिने किंवा वर्षभरासाठीच ऑफर करण्यात आला आहे. त्यानंतर व्याजदर निश्चित करण्याचा अधिकार हा संबंधित बँकेचा राहणार आहे. म्हणजे कमी व्याजदराची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. काही बँका आणि फायनान्स कंपन्यांची ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. हा बिझनेस स्ट्रॅटेजी डिस्काउंट ते देत आहेत आणि ग्राहकांना ओढतायत, यापेक्षा वेगळं काही नाही. 2-3 दिवसापूर्वी एक ग्राहक भेटले. त्यांनी एका बँकेकडून लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे मॉर्गेज लोन घेतलाय. व्याजदर कमी आहे म्हणजे तो इतर बँकांमध्ये जो व्याजदर आहे तोच त्यांना आकारलेला आहे. यांना कुण्या एका बँकेचा अधिकारी भेटला आणि आमच्या बँकेत हे लोन ट्रान्सफर करा, तुम्हाला ते होम लोन मध्ये कन्वर्ट करून देतो असं म्हणाला. म्हटलं साहेब असं होत नसतं. एकदा तुम्ही मॉर्गेज लोन घेतलं की ते गृह कर्जामध्ये कोणीच कन्वर्ट करू शकत नाही. पण ग्राहकांना असं काहीतरी सांगून जाळ्यात अडकवायचं, गृह कर्ज म्हणून मॉर्गेज लोन त्याच्या गळ्यात बांधायचं, मग मारत बसा चक्रा. असे प्रकार सध्या मार्केटमध्ये सुरू आहेत. तेव्हा मित्रांनो, वेळीच सावध व्हा. गृह कर्जावर जी व्याजदराची ऑफर येत आहे तो व्याजदर कायम आहे की हा व्याजदर फक्त 6 महिने किंवा 1 वर्षासाठीच देण्यात आलाय, असा प्रश्न गृह कर्ज घेण्याआधी संबंधित बँक अधिकाऱ्याला आठवणीने विचारा. गृह कर्ज मंजूर झाल्यावर त्याचं सँक्शन लेटर बारकाईने वाचा. त्यातील नियम अटी व्यवस्थित समजून घ्या, मगच लोन अग्रीमेंटवर सह्या करा. अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.